हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। जागतिक मराठी दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांस्कृतिक आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न। कल्याण पूर्वेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून मनसेचे विकास जाधव यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला। यावेळी उपस्थितांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले। विजेत्या विद्यार्थ्यांवर मनसेच्या वतीने बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला होता। ही चित्रकला स्पर्धा 4 गटांमध्ये घेण्यात आली। पहिल्या क्रमांक विजेत्याला सायकल बक्षीस म्हणून देण्यात आली, तर दुसऱ्या क्रमांकाला कॅरम बोर्ड देण्यात आला, तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी मोबाईल फोन बक्षीस देण्यात आला। माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण पूर्व मनसेचे शहर अध्यक्ष प्रभाकर गायकवाड, महिला शहर अध्यक्षा राधिका गुप्ते, विधानसभा संघटक संदीप नावगे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी विकास जाधव यांचे ही स्पर्धा घेतल्याबद्दल विशेष आभार मानले। कल्याण पूर्वेतील मनसेचे नगरसेवक शरद पावशे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले। कल्याण मधील प्रभाग क्रमांक 51 दुर्गानगरचे मनसे नगरसेवक शरद पावशे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते। यावेळी मनसेच्या महिला सेनेच्या कल्याण पूर्व शहर अध्यक्षा राधिका गुप्ते प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की पालकांनी मुलांना मराठी शाळेतच पाठवायला हवे। मराठी शाळेतच आपली संस्कृती जपली जात असून आपण मराठी भाषा जपली पाहिजे। आपण कुठेही गेलो तरी आपली मराठी संस्कृती आणि मराठी भाषा जपण्याचे आवाहन गुप्ते यांनी केले। तसेच नगरसेवक शरद पावशे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे त्यांनी कौतुक केले। महिलांसाठी खास पैठणीचा लकी ड्रॉ काढण्यात आला। या कार्यक्रमासाठी प्रीती शरद पावशे, अक्षता विचारे, उज्ज्वला घोरपडे, रत्नमाला कुंभार, दीपाली लांडे आदींनी मेहनत घेतली। लिटिल आर्यनचे वार्षिक स्नेह संमेलन शनिवारी पार पडले। लिटिल आर्यनचे 9वे वार्षिक स्नेह संमेलन 28 फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले कला मंदिरात सकाळी पार पडले। पूर्ण वर्षात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विविध कला क्रीडा क्षेत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आर्या ग्लोबलचे संस्थापक भरत मल्लिक आणि नीलम मल्लिक यांच्या हस्ते प्रमाणपत्रक देऊन गौरवण्यात आले। या स्नेह संमेलनाला PN जोशी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या प्राध्यापिका शोभा भरत आणि ह्युमन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट SNDT युनिव्हर्सिटीच्या प्रमुख रीटा सोनावत यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचे पालकांनी व उपस्थित पाहुण्यांनी कौतुक केले। कल्याण डोंबिवलीत अवेळी पावसाची हजेरी। शनिवारी दुपारी अचानक रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने कल्याण डोंबिवलीकरांची एकच तारांबळ उडाली। सकाळपासूनच वातावरण ढगाळ झाले होते आणि थंड हवेची झुळूक जाणवत होती। दुपारनंतर अचानक पाऊस पडल्याने नागरिकांची धावपळ सुरू झाली, परंतु लहान मुलांनी या पावसात भिजण्याचा आनंद लुटला। काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर चिखल झाले असून रस्त्यावर घसरण निर्माण झाली आहे। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।